अंजभाऊ देशमुख बोलतील। या माझ्या लेकरांना ज्यांनी रस्त्यावर उतरवले, आज धाराशिव जिल्ह्यात एक मोर्चा आहे आणि एक वाशिम जिल्ह्यात मोर्चा आहे। विदर्भातला हा पहिला मोर्चा आहे। जे माझे तुम्ही बंधू आहेत त्यांनी मला एक महिन्यापासून बघितलेलं आहे की माझी भूमिका काय आहे। आज त्या लेकरांचं वय आहे शाळेत जायचं, म्हणजे शाळेत जाऊन संस्कार करून घ्यायचे, शिकण्याचं वय आहे। त्यांना रस्त्यावर उतरवले, त्या नराधामांना काय झालं पाहिजे तुम्ही सांगा? फाशी झाली पाहिजे। आणि किती जणांना झाली पाहिजे? ज्यांनी हे कटकारस्थान केलं सगळं, त्याच्या मुळाशी जाऊन जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही, सगळ्यांवर 302चे गुन्हे होत नाहीत आणि जोपर्यंत हे फासावर लटकत नाही तोपर्यंत मला शब्द द्या की तुम्ही माझ्या सोबत आहे। कारण का आज माझा भाऊ हा गावचा प्रमुख होता। आज त्यांनी घराकडे कुठेही लक्ष दिलं नव्हतं। समाजात आम्ही जगत असताना खांद्याला खांदा लावून सगळ्या समाजांची सेवा करत होतो। तिथं ना कुठली आमच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जात आली, धर्म आला, पंथ आला, आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचो। आणि आज माझ्या लेकरांवर जी वेळ आली, वैभवी आणि माझा मुलगा सत्यजित धाराशिवला गेले आहेत आणि मी आणि माझा पुतण्या विराज आम्ही इकडे आलो आहे। भावांनो, तुम्ही जे मला एक महिन्यापासून जे मी माझ्या विराजच्या खांद्यावर हात ठेवलेला आहे, तसा तुमचा हात माझ्या खांद्यावर कायम ठेवा। मी लढण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही। एक भाऊ एका भावाच्या मृत्यूपश्चात कसा न्याय मिळवून देतो त्याचं मी उदाहरण होणार आहे। माझा जीव जरी गेला तरी मी ह्यांना कुणाला सोडणार नाही आणि तुमच्या साक्षीनं सांगतोय, तुम्ही फक्त माझ्या शेवटपर्यंत सोबत राहा। आपण न्याय घेऊ। आपल्या न्याय घेण्यानं आपला भाऊ आपल्यात येणार नाही, पण ह्याच्यामध्ये एक दुसरा उद्देश आहे। मी सरपंच बंधूला सांगू इच्छितो की सगळे जे आपले भाऊबंधकी आहेत ते सगळे आपले भाऊच आहेत। याच्यानंतर ही घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं घडली नाही पाहिजे। गुन्हेगारीला कसं संपुष्टात आणायचं हे गांभीर्याने मी सांगतो। मुख्यमंत्री साहेब, तुम्ही दिलेला शब्द आहे मला की मी तुम्हाला या जे कुणी हे सगळं कटकारस्थान केलंय, जे संघटित गुन्हेगारी केली, ह्याच्यातल्या कुणालाही सोडणार नाही। तर अजून ह्या गुन्ह्यातले काही आरोपी हे 302 मध्ये यायचे बाकी आहेत आणि त्यांना फाशी द्यायची बाकी आहे। तर नक्कीच आपण आशा करूया की येत्या 2 दिवसामध्ये हे सगळे आरोपी इकडे आले पाहिजेत आणि आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे, ह्यांना फाशी झाली पाहिजे आणि कायमचं हे बंधन झालं पाहिजे की अशी गुन्हेगारी परत बळकावली नाही पाहिजे, एवढा आपण अपेक्षा करू। आणि हे झालेला अन्याय ह्या खूप चुकीच्या पद्धतीनं झाला आहे। भावांनो, मला व्यक्त होता येत नाही, मला काय बोलावं कळत नाही, मला रात्री झोप येत नाही। मी प्रसार माध्यमांना सामोरं जातोय, जे माझं सत्य आहे ते मी मांडण्याचा प्रयत्न करतोय। ह्याच्यामध्ये आपल्याला जरी त्रास झाला तरी तुम्ही माझ्यासोबत असल्यामुळं आपण ही लढाई पूर्णपणे शेवटपर्यंत नेणार आहोत। या आपल्या केसमध्ये आपण कुटुंबातर्फे विनंती करतोय की उज्ज्वल निकम साहेबांनी आपल्या ही केस हातात घ्यावी आणि कोपर्डीच्या ताईला जसा न्याय दिला तसा आपल्याला पण न्याय द्यावा आणि एक आदर्श निर्माण होईल मुख्यमंत्री साहेब आपल्या महाराष्ट्रामध्ये की गुन्हेगारीला कसं मोडीत काढतात आणि तुम्ही हे काम नक्की कराल, मला विश्वास दिलेला आहे आणि मला पण तीच अपेक्षा आहे। जास्त काही न बोलता तुमचा कायमचा हात माझ्या कुटुंबाच्या पाठीवर ठेवा आणि मला सपोर्ट करा। आपण सगळे मिळून न्याय कसा मिळत नाही ते बघणार आहोत। आपल्याला न्याय घ्यायचा आहे संतोष दादाला। एवढं बोलून मी थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम। यानंतर आपल्या मोर्चाचा समारोप